तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. खरं तर कर्जतच्या राजकारणामध्ये शिवसेना भाजप युती जी आहे ती नगरपालिकेला पाहिली आणि ग्रामीण भागामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेले. मूळ मुद्दा असा आहे की भाजपामुळे शिवसेनेचं नुकसान होतंय का, याच्यावर आपण बोलतो, याच्यावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न आज या विश्लेषणाच्या माध्यमातून करण्यात येतो. खरं तर नगरपालिकेच्या वेळेला शिवसेनेने नगराध्यक्षपद मागितलं होतं, मात्र ते काय मिळालं नाही. अखेर लाडांची एंट्री झाली, मग जे आहे भाजपला नगराध्यक्ष दिलं. मात्र ज्या नगरपालिकेमध्ये जे नगरसेवकांसाठी ज्या वाटाघाटी झाल्या त्या मुळामध्ये काही चुकीच्या पद्धतीने झाल्या का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्याचा फटका शिवसेनेला बसला का, हाही याचा विचार आता जो आहे तो सुरू झालेला आहे. कारण आमदारांनी सुद्धा विकासनामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये की भाजपने चुकीचे जे आहेत उमेदवार दिले, त्याचा फटका सुद्धा बसला गेला, अशा प्रकारची भूमिका सुद्धा मनीष थोरवेने आपल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केली होती. त्यामुळे चुकीचे उमेदवार भाजपने दिले गेले का नगरपालिकेला, आणि त्याचा फटका शिवसेनेला बसला का. आता ठीक आहे, शिवसेनेत 7 नगरसेवक झाले, भाजपचा एकच फक्त नगरसेवक ते दहिवलीमधून निवडून आले गायकवाड म्हणून. मूळ मुद्दा असा आहे की मग ज्यावेळेला आपलं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला याचा सुद्धा बालहट्ट जो आहे भाजपचे नेते व्यक्त करतायत का, ही जागा द्या, ती जागा द्या. यामुळे शिवसेनेचं नुकसान होतंय का. खरं तर मनीष थोरवेने एक चलोर भूमिका आता घेतली गेली पाहिजे. इकडे 2 नेते एकत्र आहेत, मात्र भाजपाकडे अशा बालहट्टामुळे शिवसेने नुकसान होतंय का, नको त्या लोकांचा आग्रह होतो का, आमदारांवर दबाव वाढतोय का भाजपचा का, हे सगळं प्रश्न निर्माण झालेले आहे. मग त्या घोळ जे नगरपालिकेच्या निवडणुकीत जो शेवटच्या फॉर्म भरेपर्यंत ह्या युतीचे करायची की नाही याच्यावर सगळी चर्चा होती. मग त्याच्यामध्ये परत शेवटी पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये जर आपण विचार केला, शेवटच्या टप्प्यापर्यंत युती झाली की नाही हेही माहीत नव्हतं. बॅनरवर फोटो भाजपा ठेवा की काढा याच्यावर चर्चा सुरू होते. एकूणच काय, हे सगळं बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेचं भाजपामुळे नुकसान होत आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण भाजप एक तर राजकीय दबावांत, मग ते जागा लोक त्या लोकांची वर्णी लावण्यासाठी आपले प्यादे पुढे करतात, रिझल्ट 0. त्यांच्यामध्ये गटबाजी आहे, त्याचा फटका शिवसेनेला बसतो. म्हणजे जे चेहरे नको ते दिले जातात आणि मग त्याचा दबाव पडून नको त्या लोकांना उमेदवारी दिली जाते, ज्यांची खरं तर आवश्यकता आहे का नाही हाही मंथन प्रश्न आहे, आणि त्याचा फटका शिवसेनेला बसतो. आमदारांनी सुद्धा मान्य केलेला आहे. मग तो राजकीय दबाव आणला जातो, मग शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा करायची, मग वेळ कमी असतो. अशा वेळेला भाजपाच्या या सगळ्या गटबाजीमुळे, बॅकफुटवरमुळे शिवसेनेचं नुकसान या सातत्याने या नगरपालिकेच्या वेळेला झाले दिसतंय. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने झाले दिसत. मूळ मुद्दा असा आहे की आता शिवसेनेने एक पाऊल पुढे होत आपलं एक राजकारण केलं गेलं पाहिजे. शिवसेनेने आता ठरवलं पाहिजे आपण एक लढे चलोर भूमिका, जरी अवघड असल्या. कारण 2 पक्ष, परिवर्तन विकास आघाडीची ग्रामीण भागामध्ये ताकद आहे, शहरी भागामध्ये ताकद आहे, परंतु एक चलोर भूमिकामध्ये इकडे भाजपचा दबाव, इकडे 2 नेते. तर आमदारांना पुढचं राजकारण करायचं असेल तर एक चलोरे भूमिकेमध्ये कुठेतरी चालावं लागेल. कारण शेवटी राजकीय दबाव येत राहतो आणि ते राजकारणामध्ये होत राहतं. त्यामुळे पक्षाचं नुकसान होता कामा नये, यासाठी एक भाजपला सांगितलं पाहिजे, तुम्हाला ह्या जागा घ्यायच्या असतील, या तुमच्या क्षमतेच्या आहे, इथे तुमची माणसं येऊन निवडून हे आम्ही जागा देतो. उगाच त्याच्यावर घोळ चर्चा सुरू राहतात आणि अखेर त्याचं नुकसान जो शिंदेच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. त्यामुळे पंचायत समितीमध्ये 3 जागा दिल्या, 3ही नेत्यांना रिझल्ट दाखवता आला नाहीये. काही चेंज करण्यात आले असते तर कदाचित बदल झाला असता. जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा तिथे शिवसेना भाजप माणगावमध्ये युती नाही झाली, त्याचा फटका बसलेला आहे. एकूणच काय, या सगळ्या परिस्थितीत जर आपण विचार केला तर आमदारांचं, शिवसेनेचं, महेंद्र थोरवेंच्या शिवसेनेचं राजकीय नुकसान झालेलं आहे, हे मात्र म्हणायला काय हरकत नाही. कारण आमदार स्वतः बोलले, मी बोलत नाही की भाजपने काही चुकीचे चेहरे दिले, त्याचा फटका भाजपला सुद्धा बसला किंवा आम्हाला सुद्धा बसला, हे महेंद्र थोरवे बोलले, मी बोलत नाही. आणि त्या विधानावर हे विश्लेषण करतोय. मूळ मुद्दा असा आहे की आपण विचार केला गेला तर हे सगळं शिवसेना भाजपामध्ये हे सगळं सुरूच आहे. त्यामुळे शिवसेनेचं भाजपामुळे नुकसान झालं असं म्हणायला काय हरकत नाही. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा.
विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.